बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून अस्सल शिवसेना आज तुमच्याकडे आहे. हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशीर्वादही आपल्याकडे आहे. आणि म्हणून हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना, मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना, 80% समाजकारण म्हणजे शिवसेना, तुमच्या माझ्यासारखे करोडो शिवसैनिक म्हणजे शिवसेना. शिवसेना म्हणजे शौर्य, शिवसेना म्हणजे निष्ठा, शिवसेना म्हणजे स्वाभिमान, शिवसेना म्हणजे अभिमान. आणि शिवसेना म्हणजे एकजूट, आणि शिवसेना म्हणजे वज्रमूठ, शिवसेना म्हणजे धनुष्यबाण, आणि शिवसेना म्हणजे आपला प्राण. तमाम शिवसैनिकांना मी आज वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या 59 वर्षामध्ये शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं, परंतु बाळासाहेबांचे तेजस्वी विचार, बाळासाहेबांचं तेजस्वी नेतृत्व आणि तुमच्यासारख्या तमाम बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांची जिद्द, यामुळे शिवसेनेचा वटवृक्ष वाढत गेला. आणि आज या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना वाढते, फोफावते. कालच माझ्याकडे 7 राज्याचे प्रमुख आले होते आणि त्या राज्यामध्ये शिवसेना वाढतीये. शिवसेनेचे अनेक इतर पक्षातले मोठे नेते, त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायचं आहे. आणि म्हणून ही जी काय वाढ होतीये, खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीची, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि खऱ्या अर्थाने 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा मूल मंत्र घेऊन आपण पुढे चाललोय, याचं हे प्रतिबिंब आहे. आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतोय की बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला, शिवसेनेचं नाव आपण जपलं, आणि त्यामुळेच शिवसेनेची विजयी घोडदौड आज दिमाखात सुरू आहे. आणि म्हणून मी तुम्हाला थोडंसं गणित सांगतो. विधानसभेच्या गेल्या 3 निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहित आहे. 2014 साली शिवसेनेने 282 जागा लढवल्या, 63 जागा जिंकल्या. त्यावेळी स्ट्राईक रेट किती होता? फक्त 22%.